आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करू शकणार नाहीये. बघितलंस ना काय केलं त्याने. सुमित, पेशन्स. कसले पेशन्स आंटी. त्याला खरंच मदत करायची का आपली, की तो फक्त प्रिटेंड करतोय. कारण मला नाही वाटत की क्रिकेटची मॅच खेळून आपलं काही होईल म्हणून. आणि त्यात हरलो तर अजून इन्सल्ट. तो मूर्ख बनवतोय आपल्याला. सापळा रचलाय म्हणे, युजलेस सापळा. आणि कोणासाठी? कोण अडकले त्या सापळ्यात? आपण. सुमित, जरा वेळ देशील त्याला? वेळ नाहीये माझ्याकडे. तुझ्याकडे वेळ असेल तर दे तू. एका मागे एक सगळे प्लॅन्स फ्लॉप होत आहेत आपले, आणि तरीही तू निवांत. कसं काय? समोर आलाय ना आता, त्याला एक चान्स तर दे. कोण तो लुजर? कोणापासून तरी आपला जीव वाचवण्यासाठी इथे येऊन लपलाय तो. तो काय करू शकणार आहे गौरीचं? त्यापेक्षा माझं ऐक, आपण कोणाला तरी हायर करू आणि गौरीचा कायमचा काटा काढून टाकू. बास झालं आता, मला ही झंझटच नकोय. रिद्धी. काय रिद्धी? अगं मी चिडत नाहीये, मी जरा कामात आहे त्यामुळे. सुमित. रिद्धी, तू विसर आता रुद्रला. मला तरी नाही वाटत की गौरी तुझ्या आयुष्यातून जाईल म्हणून. कारण रेवती आंटीचा प्लॅन आणि तिची माणसं दोन्ही फ्लॉप आहेत. मी. अरे एक मिनिट. हळू रे, लय दुखतंय. अख्खं अंग दुखतंय रे आज. खूप दुखतंय ना. काय हो, मान्य कर ना, तुझं पण अंग दुखतंय. तुला सांगतो, इतका मस्त प्लॅन केला होता. पहिल्याच बॉलवर आउट व्हायचं आणि निवांत तंबूत जाऊन बसायचं. कशाला खेळायची मगजमारी. मग का नाही झालं साऊट? का कशाला खेळत होतास? अरे तू काय वेगळायस का रे? हा, समोर बघितलं ना कोण खेळत होतं? गौरीजी. मग त्यांच्या समोर पहिल्या बॉलला आउट झालो असतो तर कसं वाटलं असतं त्यांना? त्यांना काय वाटलं असतं? काही नसतं वाटलं. काही नसतं वाटलं काय? अरे ते आपलं जाऊ दे. तुला काय सांगतोय, त्यासाठी प्रेम करावं लागतं आधी. ए प्रेमवीर, 4 धावा काढताना पोटातली हवा निघाली तुझ्या. हो यार, तुला सांगतो, मोठं झाल्यापासून आज पहिल्यांदा एवढा धावलो असेल ना, म्हणून झालंय. मोठं झाल्यावर नाही, आयुष्यात पहिल्यांदा धावलायस एवढा. हा, काही बोलू नको. लहानपणी खेळायचो ना आपण. आपण लहानपणी खेळायचो तेव्हा तू बसायचास, मी पळायचो. तू काय मी काय, एकूण एकच ना. आणि आता एवढ्या वर्षांनी मॅच खेळून तुझ्या पण बॉडीची वाट लागली ना. मारू नको. सॉरी. कॉफी. ऐक गौरीजी, गौरीजी, आय एम सॉरी. सॉरी का सॉरी? अरे असं क्रिकेट खेळतं का कोणी? दुखावलोस ना गौरीजींना. तुझ्यापेक्षा समर बरा. काही नाही हो पुष्पाजी, आता खेळ म्हटल्यावर थोडंफार लागणारच ना, तेवढं चालतं. रुद्र सर, तुम्ही बरे आहात ना? हो. आई ग, आई ग, दुखते रे. पुष्पाजी, हा, तुम्ही छान खेळलात हा. थँक्यू. म्हणजे मला वाटलं नव्हतं तुम्ही इतकं छान खेळाल. पण आपण हरलो ना. त्यात काय, जिंकणारे आपलेच आहेत की.
आणि आता खेळ म्हटलं की जिंकणं हारणं दुखणं खुपणं आलंच की. चालायचंच. बरं येते मी. गौरीजी काही हवंय का? नाही, तुम्हाला जर फार त्रास होत असेल, दुखत असेल तर तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊ शकता. छे छे, मला कशाला हवी आहे सुट्टी? आणि आता मी जर सुट्टी घेतली तर घरातली कामं कोण करणार? आणि तसंही नंदाई श्वेताताई सगळेच दमलेत खेळून. झोप झोप, अंग दुखतंय रे. आई शांतपणे झोपू दे आता. अरे रोहित, अरे काय झालं रे? बाबा तुम्हाला जास्त लागलं नाही ना? ते खेळताना लागलं म्हणून मी. हे बघा बाबा, मला खरंच खूप काळजी वाटत होती तुमची. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला पिऊनच्या नोकरीवरून काढावं म्हणून मस्काबाजी करायला नाही आलोय मी. एक मुलगा म्हणून आलोय. नाही रोहित, अरे इतकं काही लागलेलं नाहीये मला. इतकं काही कसं नाही बाबा, आम्हाला तुम्हाला असं बघायची सवय नाहीये. आम्ही नेहमी तुम्हाला धडपडताना बघितलंय, आम्हाला सावरताना बघितलंय. आयुष्यात कधीच असं लडखडताना नाही बघितलं. आणि खरं सांगू बाबा, आज जेव्हा